तर क्वेश्चन नंबर 24 ॲक्च्युली कसं आहे, क्वेश्चन नंबर 24 तुम्ही डायरेक्टली सॉल्व नाही करू शकत. याच्यासाठी तुम्हाला आधी काहीतरी इन्फॉर्मेशन माहिती असली पाहिजे. एक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. उदाहरणार्थ जर समजा तुम्ही फक्त सुरुवातीच्या या गोष्टीकडे लक्ष दिलं, सपोज परत या गोष्टीकडे, तुम्हाला काय दिसणार ते की या कुठल्या टाईपचा एक समेशन आहे की एक्स तर आहेच आपल्यासोबत, पण इथे 1 2 3 4 असं वाढत चाललं आहे. म्हणजे बेसिकली एक ग्रेटेस्ट इंटिजर आहे आरचा डिवाइड बाय एक्स आहे आणि आरची व्हॅल्यू वाढत चालली आहे 1 पासून एंडिंग आपलं पी पर्यंत. नंतर मी याची आपण काय घेतली आहे, लिमिट घेतली आहे की एक्स टेंड्स टू 0 फ्रॉम पॉझिटिव्ह साईड. आता याला एक्सप्लेन करणं सोपं आहे. कसं एक्सप्लेन करणं सोपं आहे बघा, मी काय करतो आता याला, ह्याच्या ग्रेटेस्ट इंटिजरला तुम्हाला आठवत असेल की कुठलाही नंबर काय असतो, एक ग्रेटेस्ट इंटिजर प्लस त्याच्या फ्रॅक्शन पार्टनी बनला असतो. मला पाहिजे ग्रेटेस्ट इंटिजरची व्हॅल्यू, तुम्ही याला इकडे घेऊन येतो, कारण पण सांगतो समोर काय आहे तर इक्वल्स टू ग्रेटेस्ट इंटिजर. आता फ्रॅक्शन पार्टमध्ये लिहायचं कारण काय की माझ्याकडे माझा पर्सनल नंबर, म्हणजे पर्सनल नाही म्हणतात, एक्झॅक्टली तो नंबर मला मिळतो मल्टिप्लाय करायला एक्स सोबत. आणि सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट, जो फ्रॅक्शन पार्ट आहे याची नेहमी व्हॅल्यू काय असते, 1 आणि 0च्या मध्ये असते. आणि 1 आणि 0च्या मध्ये असल्यामुळे मी त्याची लिमिट काढू शकतो. ही जी लिमिट आहे काढू शकतो इझिली. एक कॉन्स्टंट नंबरची लिमिट काढण्यामध्ये काही लॉजिक नाही. मग मी काय करणार आता, या समेशनला आधी लिमिट नंतर घेणार, मी आधी समेशन सॉल्व करतो. दिस इज एक्स इंटू, याला मी नंबर म्हणून लिहितो एक्स बाय आर आणि मायनस फ्रॅक्शन पार्ट ऑफ आर बाय एक्स फ्रॅक्शन पार्ट. आता एक्स ने मल्टिप्लाय करा, एक्स आणि एक्स कॅन्सल झाला, इथे मला मिळाला आर आणि इथे झाला एक्स टाइम्स फ्रॅक्शन पार्ट ऑफ आर बाय एक्स. आता तुम्ही याचं समेशन घ्या आणि लिमिट घ्या. मला मिळालं समेशन 1 टू आर इक्वल्स टू 1 टू पी, आता आर टाइम्स, आणि इथे एक्स नसल्यामुळे इथे लिमिट घ्यायची गरज नाही. लिमिट मी इथे लिहितो, एक्स टेंड्स टू 0 फ्रॉम पॉझिटिव्ह साईड समेशन ऑफ एक्स इंटू आर डिवाइड बाय एक्सचा फ्रॅक्शन पार्ट. आता बघा सिंपल लॉजिक आहे याच्यामध्ये. काय लॉजिक आहे की ही जी व्हॅल्यू आहे ही नेहमी फ्रॅक्शन असते आपली, त्याच नेहमी काही ना काही आन्सर असणार आहे, काही ना काही आन्सर 1 टू 0च्या मध्ये एक्स व्हेरिएबल राहण्याची काही लॉजिक नाही. व्हेरिएबल आहे इथे एक्स, एक्सची जर व्हॅल्यू पुट केली तर 0 इंटू समथिंग, हे टोटल आन्सर काय झालं 0. तर मला या लेफ्ट हँड साईडची समेशन काय मिळाली, बेसिकली टोटल आन्सर फक्त या ब्रॅकेटचं. या ब्रॅकेटचा सिंपल आन्सर आहे आर इक्वल्स टू 1 टू पी समेशन ऑफ सिंगल नंबर. सिंगल व्हेरिएबलचं समेशन काय असते, पी इंटू पी प्लस 1 बाय 2. हे आपलं समेशन आहे. उदाहरणार्थ सम ऑफ नॅचरल नंबर्स एन इंटू एन प्लस 1 बाय 2 असं पी इंटू पी प्लस एन बाय 2. आता जो सेकंड आहे आपल्याकडे कंडिशन आहे, सेकंड अशा प्रकारे आहे की दिसायला ते दिसते एक्स स्क्वेअर आर अपॉन एक्स स्क्वेअर, पण तुम्ही याला डायरेक्टली सॉल्व्ह करू शकत नाही. का बरं डायरेक्टली सॉल्व्ह करू शकत नाही, कारण की याच्यामध्ये एक्स स्क्वेअर कॉमन निघेल तरी आर तसाच राहील. पण आर तसा राहिला तर प्रॉब्लेम काय होणार की ते समेशन या टाईपमध्ये दिसणार, ते दोन्ही सम सारखे होते. सारखे करायच नाही, या गोष्टीची मला समेशन आणि लिमिट करायसाठी समेशन आर इक्वल्स टू 1 टू 9 पर्यंत आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, लिमिट एक्स टेंड्स टू एक्स प्लस 0 फ्रॉम पॉझिटिव्ह साईड. या केसमध्ये सॉल्व्ह करायला मी यूज करणार आहे सँडविच थेरम. दिस इज ऑलमोस्ट इक्वल टू लेस दॅन इक्वल्स टू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर आर स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर. हा सँडविच थेरमचा क्वेश्चन आहे सेकंड वाला. जर मी ऑलरेडी सँडविच थेरमवर प्रॅक्टिस केली असेल किंवा ही सिरीज तुमच्या डोळ्याखालून गेली असेल, तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. पण जर डोळ्यासमोर गेली नसेल तर वेळेवर सँडविच थेरम आठवणं मुश्किल आहे. तुम्ही हे मेथड सॉल्व्ह करणार, या ठिकाणी तुम्ही जर सॉल्व्ह कराल तुम्हाला जो नंबर मिळेल तो राहील 7 किंवा 8, जे की करेक्ट आन्सर राहणार नाही. इथे मी सँडविच थेरम अप्लाय करतो, म्हणून मला ही सिरीज यूज करू शकतो मी. बघा ह्या सिरीज आणि या सिरीजमध्ये फरक आहे. 1 2 3 4 9 पर्यंत पण मी आर स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये चालू. सो बेसिकली ही सिरीज काय होणार बघा, समेशन एक्स स्क्वेअर परत आर स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर आर स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर मायनस फ्रॅक्शन पार्ट ऑफ आर स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर. तर त्या नंबरच्या ठिकाणी मी या नंबरची लिमिट काढणार आहे. हा एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला, मला मिळालं इथे आर स्क्वेअर आणि इथे झालं एक्स स्क्वेअर फ्रॅक्शन पार्ट ऑफ आर स्क्वेअर बाय
एक्स स्क्वेअर हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, याची काहीतरी एक्झॅक्ट व्हॅल्यू राहणार तर लिमिट घेऊ शकतो मी. तर मला मिळालं समेशन ऑफ आर स्क्वेअर मायनस लिमिट एक्स टेंड्स टू 0 फ्रॉम पॉझिटिव्ह साइड. सॉरी हा एक्स स्क्वेअर समेशन आर इक्वल्स टू 1 to 9 r is equals to 1 to 9 fraction part of r square by x square आणि याची पण लिमिट किती होणार 0 होईल. तर आपल्याला आन्सर मिळाला समेशन r equals to 1 to 9 r square. r square म्हणजे काय, कुठल्या नंबरचा स्क्वेअर, स्क्वेअरची ॲडिशन काय असते n into n plus 1 into twice n minus 1. सो n किती आहे 9, n plus 1 झाले 10, 9 चा डबल 18, 18 plus 1 I think 19 divided by 6. याचा आणि त्याचा सबट्रॅक्शन आपल्याला करायचं आहे. सो बेसिकली जे फायनल आन्सर आपल्याला मिळालं ते असं आहे काहीतरी p into p plus 1 by 2 minus 9 into 10 into 19 by 16. So 6 should be greater than equals to 1 असा आन्सर येते. आता थोडं सिम्प्लिफाय करतो मी. 3 3 9. आता याला तिकडे जर मी घेऊन गेलो तर समजा सरळ त्या साईडला 2 दोन्ही साईडला सिम्प्लिफाय करायला p into p plus 1 मिळाला ग्रेटर दॅन इक्वल्स टू 2 तिकडे आला हा प्लस झाला 190 मिळाला 570 आय गेस आणि प्लस तिकडला 2 572. असे म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स पाहिजे ज्याची सम काय झाली पाहिजे, तसं ज्याचा प्रोडक्ट 572 पेक्षा मोठा असला पाहिजे. आन्सर एकदम सोपा आहे. 25 चा स्क्वेअर 625 होते तर एक नंबर 25 पाहिजे, एक 25 पेक्षा छोटा पाहिजे. सो बेसिकली p इक्वल्स टू 24 पाहिजे, p प्लस 1 काय पाहिजे 25. तर आपला आन्सर किती असेल p इक्वल्स टू 24. याची दोन फॅक्टर करून बघा ना, एक 24 आणि एक 25, कारण की 24 चा स्क्वेअर किती होते आय थिंक 556. 24 चा स्क्वेअर 576 होता. 576 तर एक नंबर जर 24 असेल तर एक 24 पेक्षा जास्त 25. p इक्वल्स टू 24. सो यांनी विचारलं मिनिमम नंबर ऑफ p. p ची मिनिमम व्हॅल्यू किती पाहिजे मग 24 पाहिजे. मॅक्सिमम पण तुम्ही काढू शकता, 25 पण घेऊ शकता. मिनिमम नंबर किती आहे 24. दॅट्स इट. 23 करून बघा, 23 आणि 24 चा मल्टिप्लिकेशन 24 च्या स्क्वेअर पेक्षा छोटाच राहणार. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे, थोडासा डिफिकल्ट आहे आणि याच्यासाठी तुम्हाला आधी पहिलेच लिमिटचा हा क्वेश्चन झालेला असला पाहिजे तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. जर तुम्ही तिथे सँडविच थेरम अप्लाय करून इथे स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आन्सर लिहिलेला नाही तर तुमचं इथे पण सम ऑफ एन टर्म्स येणार. सम ऑफ एन टर्म्स केल्यावर तुम्ही की आन्सर 7 किंवा 8 मध्ये अडचण जाईल, जे की करेक्ट नाही आहे. राईट, ओके ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण.